नमस्कार मित्रांनो, आय एस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण RRB NTPC 2020 जी 28 डिसेंबरला जी एक्झाम झाली आहे त्याचे काही क्वेश्चन्स बघणार आहोत, जे क्वेश्चन मला रिसीव्ह झाले आहेत. तर ह्या क्वेश्चनचे आन्सर्स आपण इथे डिस्कस करूया आणि कोणत्या प्रकारे आपल्याला प्रिपरेशन करायची ते बघूया. चला तर आता स्टार्ट करूया. बघा, तर सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे तो आहे की साबरीमाला मंदिर कोणत्या राज्यात आहे? ओके. बघा, जर तुम्ही पेपर वाचत असाल किंवा तुम्ही करंट अफेअर्सशी संलग्न असाल तर तुम्हाला माहिती असेल की साबरीमाला हा इश्यू मध्ये राईज झाला होता. आणि हा इश्यू हा बेसिकली होता की महिलांना इथे प्रवेश नाही आहे आणि त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टामध्ये पण याची याचिका गेली होती आणि याच्यावरतीच हा केस चालू होता. तर हे मंदिरावरती क्वेश्चन विचारला की हे कोणत्या राज्यात वसलेलं आहे, तर हे आहे केरळ या राज्यामध्ये. ओके. आता पुढचा प्रश्न बघूया की पर्यावरण संरक्षण अधिनियम कधी आला? बघा, पर्यावरण संरक्षण अधिनियम याच्यामध्ये एक नवीन तरतूद ऍड करण्यात आली आहे. मध्येच हा कायदा 2020 मध्येच हा नवीन परत प्रकाश झोतात आलेला होता आणि जो हा कायदा आहे तो बनला आहे 1986. या कायद्यालाच असं म्हणतात की पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986. हा पण पेपरमध्ये खूप जास्त होता, करंट अफेअर्स मधलाच क्वेश्चन आहे. पुढचा बघा, कुंडकुलम अणुशक्ती केंद्र कुठे आहे? कुंडकुलम, बघा, न्यूज मध्ये हा खूप जास्त होता अणुशक्ती केंद्र, कारण येथे काय झालं होतं की सायबर अटॅक झालेला होता आणि त्यामध्ये याचे जे न्यूक्लिअर रिएक्टर म्हणतो त्याचा काही डेटा हा बाहेर गेलेला होता. ओके. तर इथे सायबर अटॅकमुळे हा जो कुंडकुलम अणुशक्ती केंद्र आहे हे चर्चेत होतं आणि ते वसलेलं आहे कुठे आहे? ते आहे तामिळनाडू या स्टेटमध्ये किंवा या राज्यामध्ये. पुढचं आहे, इस्रो मंगळ ऑर्बिट मिशन कधी लॉन्च झालंय? ओके. जो मंगल ऑर्बिट मिशन होता, जो इस्रोचा होता, हा लॉन्च झाला होता कधी? 2013 मध्येच हा लॉन्च केला आहे. लक्षात ठेवा, डेट हा 5 ऑगस्ट 2013. याचप्रमाणे आपण चांद्रयान मिशन जे आहे, जे या वर्षी 2020 साली जे लॉन्च केलेलं होतं त्याबद्दलही माहिती असू द्या. त्याच्यामध्ये कोणते कोणते विक्रम रोवर होतं, बाकीचं जे काही होतं ते पण लक्षात ठेवा. ओके. पुढचं आहे की लोकसभामध्ये जास्तीत जास्त किती सीट्स असतात? बघा, आपल्या जी भारताचे संविधान आहे त्याच्यामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती हे तीन पार्लिमेंटचे भाग आहे. ओके. तर याच्यामध्ये जे लोकसभा असतात, हे लोकसभेमध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या आहे ती 5552. ओके. याच्यामध्ये आहे 550 अधिक हे दोन जे आहे, हे अँग्लो इंडियन लोकांसाठी जागा राखीव आहे. पण 2020 साली जे अधिनियम निघाले त्याच्यामध्ये ह्या दोन जागा त्यातून निघून गेल्या आहे. ओके. तरी आपण कन्सिडर करू शकतो की 5,552, सॉरी, 552 एवढे सीट्स आपण कन्सिडर करू शकतो. आणि सेकंडली, याच्यामध्ये लक्षात ठेवा, हे 552 टोटल नंबर ऑफ सीट्स अवेलेबल आहे, पण सध्या जे ऑक्युपाईड आहे म्हणजे जेवढे सीट्स तिथे प्रेझेंट आहे ते आहे 545 सीट्स. ओके. 545 सीट तेथे आहे. त्याचप्रमाणे लक्षात ठेवा, राज्यसभा जी आहे, राज्यसभामध्ये टोटल नंबर ऑफ सीट्स जे असतात ते असतात 245. ओके. आणि याच्यामध्ये काय असतं की 245 मध्ये 12 सदस्यांची निवड जी असते ही राष्ट्रपती करत करत असतो. ओके. कला, वाणिज्य, बाकीच्या याच्या बाकीच्या क्षेत्रातून. तर टोटल नंबर ऑफ सीट जे निवडून आलेले असतात ते असतात 233 आणि 12 सीट्स हे जे असतात हे नॉमिनेटेड सीट आपण याला म्हणतो. हे पण लक्षात ठेवा. टोटल नंबर ऑफ सीट इज अ 245 आणि नॉमिनेटेड सीट म्हटल्यानंतर ते असतात 12. कशासाठी? राज्यसभेसाठी. चला पुढचं बघूया. जर पृथ्वीवर एकाचे वस्तुमान 60 केजी असेल तर चंद्रावर किती असेल? बघा, हा थोडा फसवा क्वेश्चन आहे. जर तुम्ही वस्तुमान आणि वजन ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीने वाचल्या असतील तर तुम्हाला माहिती असेल. आणि यापूर्वी आपण या प्रकारचे क्वेश्चन आपल्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ह करून घेतलेले आहे. लक्षात ठेवा, वस्तुमान ही जी राशी असते याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मास, ही सगळीकडे सेम असते. ओके. ती पृथ्वीवर, चंद्रावर, सगळीकडे असू द्या, कुठेही असू द्या, ती सेम असते. तिचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स सोबत काही संबंध येत नाही. लक्षात ठेवा, जो गुरुत्वीय फोर्स असतो, गुरुत्वीय बल असतं, त्याच्यासोबत संबंध येत नाही. त्याच्यामुळे जर वस्तुमान कुठेही काही असू द्या तो सेम असतो सगळीकडे. जर इथं वजन आलं असतं, लक्षात ठेवा, जर एका माणसाचे वजन किंवा एकाचे वजन 60 केजी असेल तर चंद्रावर किती असेल? चंद्रावर ते 6 केजी वरतं. लक्षात ठेवा, चंद्रावरती ते वजन 1/6 होऊन जातं, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होतं तर ते 6 केजी वरतं. पण इथं उत्तर असेल 60 केजी. ओके. पुढचं आहे, खालसा पंथची स्थापना कोणी केली? खालसा पंथ याची स्थापना केली ती गुरु गोविंद सिंग यांनी. खेलो इंडिया युथ
चे तिसरे वर्ष बघा, खेलो इंडिया युथ हा नवीन जो गेम स्टार्ट केला इंडियामध्ये, त्याचा ह्या वर्षी तिसरे वर्ष होते आणि ते साजरं केलं आहे ते गुवाहाटी, ओके, आसाम या राज्यामध्ये. पुढचं आहे विश्व पर्यावरण दिवस 2020 ची थीम काय होती? हा विश्व पर्यावरण दिवस हा साजरा केला जातो 5 जून या तारखेला, लक्षात ठेवा. 5 जून ही तारीख पण लक्षात ठेवा. आणि ह्या वेळची जी थीम होती ती होती टाइम फॉर नेचर होती. ओके, टाइम फॉर नेचर म्हणजे नेचरला वेळ द्या, ह्या टाईपची त्याची थीम होती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, हे वाक्य कोणाचे आहे? बघा, खूप सिंपल क्वेश्चन आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, लहान लहान पोरांना पण माहिती असं. स्वराज्य हा जन्मसिद्ध अधिकार आहे, हे वाक्य आहे बाल गंगाधर टिळक यांचं. ओके. पुढचं आहे की बंगालची फाळणी कधी झाली होती? तर बघा, बंगालची फाळणी, बंगाल हे जेव्हा भारतातून विलगीकरण जेव्हा वेगळं करण्यात आलं, इंग्रजांनी केलं होतं, ती फाळणी झाली होती 16 ऑक्टोबर 1905 रोजी. ओके, 16 ऑक्टोबर 1905 रोजी, लक्षात ठेवा. ह्या इतिहासावरती जे काही आपले इम्पॉर्टंट पॉइंट्स असतील, ओके, इतिहास आणि बाकीच्या जे काही अश्मयुगीन इतिहास आहे त्यावरच्या मी काही नोट्स पुढच्या आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पब्लिश करू, जे काही एक्झाम मध्ये हेल्प होईल. ओके. पुढचं आहे की पानिपतचे दुसरे युद्ध कधी झाले? बघा, पानिपतचे दुसरे युद्ध झाले होते 1556 मध्ये, आणि हे युद्ध झाले होते अ, अ, विक्रमादित्य म्हणजे हेमू ज्यांना म्हणायचे, ओके, आणि अकबर या दोघांमध्ये झाले होते. मुघल सम्राट अकबर याच्यामध्ये झालेले होते. पुढचं आहे की कॉम्प्युटरचे मस्तिष्क कशाला म्हणतात? बरं, कॉम्प्युटरचे हे तर प्रत्येकाला माहिती असेल की कॉम्प्युटरचे मस्तिष्क म्हणतात सीपीयू. आणि सीपीयूचा जो लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ओके, लॉंग फॉर्म ऑफ सीपीयू. यूआरएलचा लॉंग फॉर्म काय आहे? बघा, हा क्वेश्चन खूप एक्झाम मध्ये विचारला गेला आणि आरआरबी मोस्टली विचारतेच हा क्वेश्चन, की यूआरएलचा लॉंग फॉर्म आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. लक्षात ठेवा, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन कधी साजरा केला गेला? बघा, आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिवस कधी साजरा? हा 16 सप्टेंबरला साजरा केला गेला. बघा, जे काही क्वेश्चन्स एक्झाम मध्ये आले आहे ते सगळे करंट अफेअर्स वर बेस आहे. जर तुम्ही पेपर रेग्युलरली वाचत असाल तर तुम्हाला माहिती पडेल की ओझोन ह्या वर्षी जो ओझोनचा स्टडी झालेला होता, तर ओझोनचा जो लेअर, ज्याला ओझोन डिप्लेशन म्हणतो किंवा आपण मराठीमध्ये ओझोन भगदड म्हणतो, ओके, जे क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे झालेलं होतं, म्हणजे जिथे पृथ्वीच्या एका ठिकाणी खड्डा पडलेला होता जिथून सूर्याची अतिनील किरणं डायरेक्टली येत होती. आता तो ओझोन, तो स्वतःला रिकवर करायला स्टार्ट केलाय, म्हणजे ओझोनचा तो लेअर परत एकदा थिकनेस त्याची वाढायला स्टार्ट झाली आहे. ओके, तर याच्यामुळे हा विषय खूप जास्त चर्चेत होता की ओझोन संरक्षण दिवस आणि सेकंडली ओझोनचा मॅटर. ओके, त्याच्यामुळे हा पेपरमध्ये खूपदा चर्चेत होता. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, याच्यावरतीच क्वेश्चन विचारलाय की ओझोन संरक्षण दिवस कधी साजरा केला जातो. पुढचा आहे जैवविविधता संबंधित रामसर साईटचा संबंध कशाशी आहे? बघा, रामसर साइट्स म्हणून एक सर्वे केला जातो आणि याच्यामध्ये जगातील ज्या काही आपण दलदलीचे प्रदेश म्हणतो किंवा जेथे खूप जास्त जैवविविधता आहे, छोटे छोटे कीटक प्राणी सगळं काही आहे, अशा गोष्टी कन्सिडर करून या गोष्टी सेव्ह केल्या जातात, म्हणजे त्यांचं प्रिझर्वेशन केलं जातं, म्हणजे त्या संरक्षित केल्या जातात. ओके, तर अशा काही रामसर साइट्स, ह्या रामसरचा सर्वे होतो दरवर्षी, आणि आणि याच्यामध्ये त्या साइट्सचा उल्लेख केला जातो. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, टोटल मी तुम्हाला सांगणार की टोटल भारतामध्ये डिसेंबर 2020 पर्यंत 42 साइट्स फक्त भारतात आहे रामसरच्या. आणि महाराष्ट्रासाठी लक्षात ठेवा, आपल्याला जे काही इम्पॉर्टंट आहे, या वर्षी नाशिक मधील जे नांदूर मधमेश्वर आहे, याला रामसर साईटचा दर्जा प्राप्त झाला आहे, त्याला रामसर साईट्स मध्ये ऍड केलं आहे, लक्षात ठेवा. नाशिक मधला हे पण, हा पण क्वेश्चन येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. तर रामसर साईट हे कशासाठी? दलदलीची भूमी किंवा ज्याला आर्द्रभूमी आपण मराठीमध्ये म्हणतो, तर याच्यासाठी रामसर साईट्स हा सर्वे केला जातो आणि याच्यामध्ये ते ऍड केलं जातं. पुढचं आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे? बघा, परीक्षेमध्ये खूप सारे क्वेश्चन येत आहे की ज्या त्या राज्यामध्ये ह्या राज्याचे राज्यपाल कोण आहे किंवा त्या राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे, तर ह्या गोष्टी पण लक्षात ठेवा. महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहे भगत सिंग कोश्यारी, ओके, हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहे, सध्याचे राज्यपाल आहेत. तर या पद्धतीने लक्षात ठेवा, हे पण खूप जास्त चर्चेत होते, राज्यपाल वर्सेस राज्य, हा मॅटर सध्या चालू होता, तर त्याविषयी पण हा क्वेश्चन टाकला गेला असेल. ओके. पुढचं आहे की दीपिका पल्लिकाल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? दीपिका पल्लिकाल हे लक्षात ठेवा स्क्वॅश या गेमशी संबंधित आहे. पुढचं आहे सिंधू घाटी संस्कृतीचे लोक कोणाची पूजा करायचे? बघा, सिंधू घाटी संस्कृती जी हडप्पा संस्कृती आहे, याचे पण काही नोट्स
मी काढून ठेवले आहे. तर ह्या नोट्स आपण लवकरच आपण चर्चेमध्ये घेऊया आणि जे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स असतील ते आपण काढायचा प्रयत्न करूया. ओके. सिंधू घाटी संस्कृतीचे लोक जे होते ते पशुपती यांची पूजा करायचे. पुढचं आहे की 55 ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य क्षेत्रात कोणाला मिळाला? बघा, 2020चा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो भेटलाय अक्कीधाम अच्युत नंबूदारी. ओके, यांना भेटलाय आणि हे मल्याळम लेखक आहेत. सेकंड जो 2019चा भेटलेला होता तो पण लक्षात ठेवा, तो भेटला होता अरविंद घोष यांना, ते इंग्रजी साहित्यासाठी. ओके, इंग्रजीमध्ये त्यांना भेटलेला होता, कोण होते ते? अरविंद घोष. ओके, अरविंद घोष लक्षात ठेवा, हे नाव पण लक्षात ठेवा. हे 2019 साठी आहे आणि 2020 साठी अक्कीधाम अच्युत नंबूदारी हे आहे. पुढचं आहे की गोबी हे वाळवंट कुठे आहे? बघा, गोबी हे वाळवंट आहे मंगोलिया, जे काही पडतं आशियामध्ये, म्हणजे चायनाचा जवळपास हा मंगोलियाचा रिजन आहे. तिथे गोबी हे वाळवंट आहे. वंदे भारत ट्रेन कोणत्या दोन स्थानकांना जोडते? बघा, वंदे भारत ही ट्रेन भारतामध्ये जी स्टार्ट झाली आहे तिचं लक्षात ठेवा. ती दोन ठिकाणी चालते. एक न्यू दिल्ली ते वाराणसी आणि न्यू दिल्ली ते कटारा या दोन स्थानकांना जुळते. खालीलपैकी कोणता आजार हा व्हायरसमुळे होतो? बघा, जे काही आजार असतात ते वेगवेगळ्या गोष्टीमुळे, काही जीवाणू, विषाणू, त्याच्यानंतर प्रोटोझोआ ह्या पद्धतीने होतात. तर जे काही ऑप्शन दिले होते मी त्याच्यापुढे लिहिले. टीबी हा जो आजार होतो हा होतो जीवाणूमुळे. कॉलरा हा आजार होतो हा पण जीवाणूमुळे होतो. मलेरिया होतो प्रोटोझोआमुळे. आणि डेंग्यू हा जो होतो हा आहे व्हायरसमुळे हा आजार होतो. आणि त्याचप्रमाणे आपल्याला कोविड पण विचारू शकतात. तर कोविड हा जो आजार आहे तो कशामुळे होतो? तो होतो हा पण व्हायरसमुळे होतो. ओके, पुढचं चला पुढे बघूया आता. सुरत हे शहर कोणत्या नदीच्या किनारी आहे? सुरत हे लक्षात ठेवा, हे तापी नदीच्या किनारी आहे. आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस हा साजरा केला जातो 22 एप्रिल रोजी. लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय एप्रिल दिवस हा साजरा केला जातो 22 एप्रिल रोजी. इंडोनेशियाची राजधानी कोणती आहे? ही आहे जकार्ता. बँक ऑफ बडोदा कोणत्या बँकेमध्ये विलीनीकरण झाले? बघा, तीन बँकेचे विलीनीकरण झाले आहे. ते आहे बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक, या तिघांचे एकत्र विलीनीकरण झालेले आहे. पुढचं आहे की कोविड केअर ॲप कोणत्या राज्यात लॉन्च झाले होते? बघा, जे कोविड केअर ॲप जे सगळ्यात पहिले लॉन्च झालं होतं ते झालं होतं अरुणाचल या प्रदेश या राज्यामध्ये झालेलं होतं. भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम कुठे आहे? भारतातले सर्वात मोठे हॉकी स्टेडियम विचारल्यानंतर ते आहे रूरकेला. हे रूरकेला नाहीये, हे रूरकेला असून ते उडीसा राज्यात आहे. रामसर आर्द्रभूमी संधीमध्ये भारतातील किती स्थाने आहे? बघा, मी जे काही सांगितलं, जे रामसर आर्द्रभूमी किंवा रामसर साइट्स ज्या आहेत त्या भारतामध्ये टोटल आहे 42. हा डिसेंबर 2020 पर्यंतचा सर्वे आहे. आता पुढचा जो सर्वे असेल त्याच्यामध्ये अजून काही साइट्स ऍड होतील. ओके, आता बघा मित्रांनो, या पद्धतीने आपण जे काही क्वेश्चन्स आले होते ते इथे आपण डिस्कस केले आहे. याच पद्धतीने समजा आपल्याकडे आपली एक्झाम होत असेल पुढच्या येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये, आपणही आपले क्वेश्चन शेअर करू शकतात. आपला जो मेल आय डी आहे तो लिहून घ्या, academy is99@gmail.com. तुम्ही याच्यावरती आपले ज्या काही असतील, जे काही क्वेश्चन्स असतील आपल्याला अडत असतील किंवा जे काही एक्झाम मध्ये विचारले गेले असतील ते तुम्ही शेअर करू शकतात. ओके, आणि तुम्हाला समजा काही शंका असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.